कशा सर्व नक्कीच मजेत असाल तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्यासोबत माझं डेली लाईफस्टाईल आणि बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असते, रेसिपीज, बेबी फूड ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ॲन्युअल फंक्शनची वेदांतीची तयारी झाली होती. तिचा जो काही ड्रेस होता तो घेऊन आले होते, म्हणजे पार्टीवर साडी होती तिची. तर ती मग तिला अल्टर करून वगैरे घातली. मग थोडंसं डान्स वगैरे झाला. त्यानंतर धुरंधर मूवी बघितला आणि ध्रुवची ती मस्ती चालली होती अशी. ते आता एक नवीन सॉन्ग आले ना, तर तेच त्याला करायचं होतं. त्याने ती मुलांची जी काही रील्स होती ती बघितली. मग त्याला तसंच करायचं होतं आणि त्याची अशी नाटकं झाली होती मग. आणि त्यानंतर मग उद्या मला ॲन्युअल फंक्शनसाठी जायचं होतं. मग त्याआधी मी ते लाडू वगैरे बनवून घेतले ध्रुवसाठी स्नॅक्स. तसं तर आम्हाला तिथे स्नॅक्स मिळणारच होता, पण त्याच्यासोबत तो सोबत आहे म्हटल्यावर काहीतरी सोबत हवा म्हणून ते घेतलं. मग हा नेक्स्ट डे होता ॲन्युअल फंक्शनचा, म्हणजे त्याच दिवशी. तर मग इथे संध्याकाळी छान असं रेडी झालो होतो आम्ही. तिला 4 वाजता सोडून आलं आणि त्यानंतर मग 5:30च्या दरम्यान मी जाणार होते. मग परत पप्पा इथे त्याचे सोडवायला आले होते आम्हाला आणि ते काही येणार नव्हते. मग आम्ही इथे येऊन पोहोचलोच होतो. तुम्ही जर इकडच्या साईडला जर राहत असाल, जाधववाडी चिखली या साईडला, तर तुम्हाला कळालंच असेल हा कुठला रोड आहे. तर इकडेच तिचं ॲन्युअल फंक्शन होतं, तर त्याचसाठी मी आले होते आणि खूप जास्त एक्सायटेड होते. हे तिचं लास्ट इयर आहे या स्कूलमध्ये आणि ती फर्स्ट स्टँडर्डला जाणार तर नेक्स्ट इयरमध्ये. तर इथे मग येऊन पोचलो होतो आणि बरीचशी तयारी झाली होती त्यांची आणि जो काही कार्यक्रम होता तो आता चालूच होणार होता. तर इथे मग थोडंसं क्लिप्स वगैरे घेतल्या आणि ध्रुव बघा कसा हाय करतोय आणि बाकीचे पॅरेंट्स वगैरेही यायला लागले होते आता. फर्स्ट तर मग जे काही पूजन वगैरे झालं सरस्वती वगैरे आणि बाकीचा मग कार्यक्रम वगैरे स्टार्ट झाला आणि इथे नर्सरी आणि प्ले ग्रुपच्या मुलांचा डान्स चालला होता आणि खूप छान सुंदर डान्स केला त्यांनी. त्यानंतर मग ध्रुवचा इथे डान्स चालला होता, त्याने खूप जास्त एन्जॉय केलं आणि सगळीकडे दीदीला शोधत होता तो. मग फायनली इथे वेदांतीचाही डान्स स्टार्ट झाला होता आणि तिने खूप छान कॉन्फिडन्सली डान्स केला. खूप छान वाटत होतं खरं तर तिला बघून आणि तिला डान्सची खूप जास्त आवड आहे. सो नक्कीच मी डान्स क्लासचा वगैरे असा प्रयत्न असेल की तिला लावायचा वगैरे. सो बघूयात पुढे कसं काय होते. मग इथे छान तिचा डान्स वगैरे चालला होता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. आणि बऱ्याचशा ताई आहेत त्या कमेंट करून सांगतात, तर त्यांनाही परत एकदा खूप सारं थँक्यू. इथे मस्त असा प्रोग्राम झाला होता, वगैरे घेऊन आली होती. त्यानंतर मग इथे घ्यायला आले होते आम्हाला. त्यानंतर परत एकदा नेक्स्ट डे आहे हा. तर 3 दिवसाचा ब्लॉग झाला हा. आणि ते मग मी जे काही सूर्याचं पूजन वगैरे असतं ते केलं, म्हणजे पौष महिन्यातली ही पूजा असते आमच्या गावाकडे, तर मी इथे मांडली होती. आणि तुमच्याकडेही करतात का नक्कीच मला कमेंट करा. मी अगदी साधी सोपी मांडली होती. नेक्स्ट डे मी आणखी चांगलं करायचा प्रयत्न करेल, म्हणजे जे काही भाज्या वगैरे लागतात तर त्या घेऊन येईल मी, म्हणजे बोरं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात पूजेसाठी, तर ते तीळ वगैरे आता मी नेक्स्ट टाईम नक्कीच घेणार आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग भाजी वगैरे घेऊन आली होती मस्त अशी फ्रेश, तर मग ती क्लीन करून ठेवली आणि सोबत इथे मसाला दोडका केला होता. खूप टेस्टी झाला होता खरंच. सो मग दुपारी जेवण वगैरे आवडलं आणि संध्याकाळी मग ह्या दोघांच्याशी मस्ती चालली होती. बरेच जण आपण विचार करतो की
मुलांना चांगल्या सवयी वगैरे म्हणजे लागल्या पाहिजे. पण त्यासाठी ना आपल्यालाच खरं तर तेवढं टापटीप आणि व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आपण जर त्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरच ते मुलांमध्ये येतं आणि तेही तसंच करतात. सो माझंही तसंच आहे. मी व्यवस्थित सगळं घर क्लीन वगैरे असं ठेवते आणि विनंतीही ती बघतच असते. तर खेळणी वगैरे मग झाली की व्यवस्थित ती मग जागेवर वगैरे ठेवते आणि ऐकते ती. ह्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे खरं तर. त्यानंतर मग तिचा इथे होमवर्क घेत होते मी. आणि आपण जेवढ्या चांगल्या मुलांना गोष्टी शिकवू तेवढं खरंच खूप चांगलं राहतं त्यांच्यासाठी. मग पुढे चालून त्यांना त्या गोष्टीची जास्त लोड वगैरे येत नाही तर त्यासाठी. आणि त्यांच्यासाठीही ते योग्यच आहे मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंट करा. त्यानंतर मस्त इथं हळदीचं दूध बनवलं होतं मी. तर हिवाळ्यामध्ये नक्कीच मुलांना ह्या गोष्टी करत जा. म्हणजे याने खूप जास्त फरक पडतो आणि खूप जास्त हेल्दी आहे हे. सो मस्त एन्जॉय केलं. आणि हे जे काही स्वेटर आहे ध्रुवचं मी ऑनलाईन घेतलं. नक्कीच लिंक देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर हवं असेल तर. तसं मला कमेंट करा. आणि अगदी ₹200 घेतलं मी आणि खूप जास्त क्यूट दिसतंय त्याला. तुम्हाला जर हवं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. तसं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक वगैरे देईल आणि पोस्टही करेलच. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगत जा. आणि अजून काय वेगळं करता येईल ही मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत तसे छान व्हिडिओ मी घेऊन येईल. आणि नक्कीच चला तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. बाय.